हॅलो गाईज, आम्ही निघालोय राजगड वरती. आता टाइम वाजलाय रात्रीचे 12 वाजलेले आहेत. मी ओळखू येत नसल, पण माझ्या इंस्टाग्राम वरून पोस्ट पडलं कळेल तुम्हाला मी कोण आहे. आणि हा काय नाव सांग. कोतवाले माझं नाव. हा मेडिकल वाला नाव विजय शिरसीकर. हाय, हा ओळखता का तुम्ही याला? ए यार नाव सांग. त्याला बोलता येत नाही गाईज, मुक्का आहे तो. आणि हा बॅटरी. हे नाव सांग, जांभळे देऊ नको. हे नाव सांग. भोसले ए गाईज बाय, भेटू पुढे बाय. तर गाईज आम्ही आलेलो आहे राजगडाच्या पायथ्याशी. किती वाजले तरी रात्रीचे? दीड वाजलेले आहेत. आणि तुम्हाला राजगड दाखवतो खालून कसा दिसतोय. पायथ्यातून राजगड धुक्यामुळे थोडं दिसत नाहीये, पण मी प्रयत्न करतो. राजगड. आणि हे आमच्या गाड्या आणि हे आमची गँग. नॉर्मल इंस्टाग्राम पे डालते. ही कोण म्हणाला, कोण आलं तिच्या आईला दिवशीनी मध्येच आमच्यात कोण आलं. तर गाईज रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि दिसे ना तरी तुम्हाला दाखवतो मी. हे दगड गोलटे आहे. दगड अरे जसं आपली असं सेल्फी स्टिक अडकू शकते. थोडं लक्ष द्यायचं आणि मग चालायचं. असं एडेचाळे करायचं नाही, आधीच सांगतोय. आणि काय पुढचं दिसत नाही, काय नाही, तरी पण आपल्याला चालायचं आहे. मी तोंडावर जरा सेल्फी स्टिकचा फ्लॅश लावल्यामुळे मला दिसत नाही आहे काहीच. तरी फक्त तुमच्यासाठी तोंडावर लाईट घेऊन चालतोय. ज्यांना दम लागलाय त्याला कॉल येणार रात्रीचं. वहिनी कॉल करतात त्याला रात्री 2ला. सांगितलं असेल ना आम्ही चाललोय म्हणून. रातभर येणार कॉल. त्यात उद्या रविवार, कॉलेजला सुट्टी आहे. तर सुविधा पण केलेल्या आहेत, लाईट वगैरे लावलेली आहे. गाईज अजून पुढे कंटिन्यू करतो. आता थोडं बंद करतो, चार्जिंग पण ठेवायची आहे. आम्ही 100-200 मीटर आलेला असून वर. वाट लागल्या, वाट काय सांगू तुम्हाला. अवस्था बघा, अवस्था. बोल. हे काम मी न बोलणारा प्राणी घेऊन आलोय इकडे. काय 2 आहेत ना कुठं हे दिसायला तर पाहिजे. हा आता कसं दिसत गोड. गाईज मॅक्स 500 मीटर झाला असेल. 500 मीटर खूप झालं. 500 मीटर झालं. वाट लागली, वाट. अवस्था खूप वाईट आहे. आम्ही हे तर माझ्यापेक्षा खालीच आहेत अजून बाकीचे. मी आलोय पुढे. आवाज निघत नाही. आवाज खूप अवघड आहे, खूप. बापरे, वाट लागली तब्येतीची. लक्ष दिलं पाहिजे. पण आशा आहे वरती जायची. वर जायचंय, पोचायचंय. चला. बोला. हॅलो गाईज, आम्ही इथं राजगडावरती ट्रेकिंग करत आहे. सध्याला वाजलेत 2:30 आणि आम्ही आत्ताशी अर्ध्याच रस्त्यात आलेलो आहे आणि आमचे हाल बेहाल झालेले आहेत. थँक्यू. बोल. वेलकम टू व्लॉग. मित्रांनो, 2:30 वाजलेले आहेत आणि या थंडीमध्ये पण गरमी होत आहे आम्हाला. आमच्याकडे बघून घामाघूम झालीत गाईज. तोंड बघा, तोंड बघा.
अभि दादा तर सर गाईज अभि दादा अजून तर खाली कुठं आहे काय हो माहिती. अभि दादा सोबत या. या लवकर वर या. आणि आमच्यातले 2 नमुने आहेत ते वरती गेलेले आहेत गाईज. वरी म्हणजे तसं वरी नाही, तसं नाही वरी, ट्रेकिंग वरती. ट्रेकिंग वरती गेलेले आहेत. हा ओ गॉड. काय हो सर काय म्हणत होतं. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी हर हर. महादेव. तर आम्ही 70% गड ट्रेक केलेला आहे. इकडे जायचं आहे. थांबा लाईट बंद करतो. उलटायचं कोणी करतो. गाईस 90% ट्रेक कंप्लीट झालेला आहे. रात्रीचे 1 मिनिट कंप्लीट 3 वाजलेत. आम्ही 1:30ला ट्रेक सुरू केला होता. 90% झाला ट्रेक कंप्लीट. फक्त 10% राहिला. तुम्हाला ती लाईट दिसत असेल ते लास्ट पॉईंट आहे. रोहित आलेला आहे आता खाली. दोघे दादा आणि तुषार वरती गेलेत. खूप दमलेलं आहे. आणि एवढं दमलेलं असून पण हा व्ह्यू बघा दिसणार नाही तुम्हाला. नेक्स्ट क्लिपमध्ये बॅक कॅमेरानं व्हिडिओ चालू करून शूट करून दाखवतो. थँक्यू गाईज. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेचा पोवाडा लावलेला आहे रोहितनं. आणि त्याचसोबत आम्हाला आणि हा पोवाडाच आम्हाला वरती जाण्याची एनर्जी देत आहे. जाऊ ठीक आहे. क्या कर रहा है, क्या देख रहा है. आत्ताच पारी दरवाजा पास करून आलेला आहे. आता दुसरा दरवाजा येतोय. दुसऱ्या दरवाजात आपल्याला नाव नाही माहिती. हा लांब आहे त्यांना. आता आपण आलेलो आहे सेकंड दरवाजापाशी. आणि सौरभ भैया आणि तुषार ऑलरेडी दुसऱ्या दरवाजाच्या वरती पोचलेले आहेत. खूप दमलो आहे गाईज. संपलेलं पूर्ण 3 माच्या. सुवेळामाची, पद्मावती. हो आलो. हॅलो गाईज दुसऱ्या दरवाजापाशी आलोय. नेक्स्ट क्लिपमध्ये बॅक कॅमेरा शूट करतो. तुम्ही कधीतरी तुम्ही जीवनाचे कित्येक वर्ष या दरवाजाने येणं जाणं केलं असेल. वाव. तुमच्या पावलांनी पावन झाली असेल ही भूमी. माणूस तुम्ही कधीतरी आला असाल. हे बुरुज तुम्ही तुमचा इथे वास होता म्हणून प्रसन्न वाटतं. आता आम्ही वरती आलेलो आहे. सुमारे 2-2.5 तास आम्ही वरती येतो. रोहित अजून कंटिन्यू बाबासाहेब
पुरंदरेचा पोवाडा ऐकतोय. प्रसन्न दिसतोय, वरती आलाय दमून. सक्सेसफुली हे दोघं वरती ऑलरेडी आलेले आहेत. अजून दोघं आमचे येत आहेत. ते जरा खूप दमलेले आहेत. नवीन पहिल्यांदा. विजय पहिल्यांदा येतोय. अभिदादाचं काय, अभिदादाला होत नाही. अभिदादा नाटकं करतो तसं म्हणलं तर. पण छान वाटतं. काहीच आम्ही गडावर आलेलो आहे आणि आत्ता आम्ही मंदिरापाशी आहे. पाली दरवाजातून एंट्री केली आहे. या साईडला सुवेळा माची, तर उलटे येते बाले किल्ला, संजीवनी माची लेफ्ट साईडला, डाव्या साईडला पद्मावती माची, राईट साईडला सुवेळा माची आणि वरती बाले किल्ला आणि संजीवनी माची. आमचा विचार चालू आहे की सूर्योदय हा बाले किल्ल्यावरून पाहायचा. आम्ही आता बाले किल्ल्यावरती जाणार आहेत आणि बाले किल्ल्यावरून सूर्योदय पाहणार आहेत. अभिदादा आणि विजय यायचे बाकी आहेत अजून. ते आलं की आम्ही वरती जाणार. आमचा विचार होता आराम वगैरे करायचा. ऑलरेडी आम्हाला लेट झालेला. आम्ही पुण्यातून 10 वाजता निघालो. ट्रॅफिक वगैरे आम्हाला 1:30 वाजलेले राजगडच्या पायथ्याशी यायला. आता वरती आलो आहे. 3:30 वाजलेले आहेत. 2 तास लागलेला नाही आम्हाला वरती यायला. आता वरती आलो आहे. आता इथून बाले किल्ल्याला 1 तासभर लागेल. म्हणजे आम्ही 5-5:30पर्यंत बाले किल्ल्याला पोहोचू. तिथून गेल्यानंतर तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो. आता आम्ही वाट बघतो दादा यायची. दादा आला की नेक्स्ट पुढे जाऊ. बाय. वरती आलेलं आहे आणि हे आमची गँग बघा. ए बुद्धीवर पडलायच काय? कशाला झोपायला वर जाऊन असं सतरंजी अजून एकदाच असं केल्यावर काय वाटत नाही. 10 मिनिटाला बसून परत वर जायचं, परत 10 मिनिटाला बसून वर जायचं. हा बोल वर आलायस काय तर बोल. अरे काय बोलायचं आहे? बोल. ते चमका लागलं बे, मला दिसत नाही. राजगड किती आहे? दुसऱ्यांदा राजगड आहे. दुसऱ्यांदा सर पहिल्यांदा आला. कसं पहिल्यांदा वाटतंय? राजगडावरती आलोय. खूप भारी वाटतंय. खूप भारी वाटतंय. जिरली Thank you आमची. so much. म्हणा. चांगला आहे अनुभव. हा जिरली आमची म्हणा. आमची जिरली. रोहित तुमची बी दुसरी वेळा सांगा. दुसरी वेळ आहे. पहिलीपेक्षा यावेळेस काही गिरले नाही. निवांत मस्त निवांत वाटतंय. आलेलो आहे आम्ही. आम्ही मस्त आलो. ह्या दोघांनी हवा केली आहे. हे दोघं सगळ्यात आधी वरती आलेले आहेत. अर्धा पाऊण तास आधी आमच्यापेक्षा. यांचा सत्कार थोड्याच वेळात त्यांचा सत्कार आपण ह्यांना कडेलोट कडेलोट करू महाराजांच्या किल्ल्यावर. महाराजांच्या किल्ल्यावर. काय ढकलून द्यायचा विषय का? तुम्हाला सांगतो ती कडेलोट सिस्टम. पायाला दगड बांधून का? दगड वाजायची काय गरज आहे? आपण आज इथं मागच्या वेळेस वर गेलो नव्हतो तिथे. हा काहीच. आता 3:30 वाजलेत. आम्ही लगेच निघालेलो आहे सुयरामा काय बाले किल्ल्याकडे. हे बॅटरीमुळे मला समोरचा रस्ता दिसत नाही फ्लॅशमुळे. तरी खूप छान वाटतंय. आता आम्ही दमलेलो होतो पण आता जोश वाढलेला आहे. आता इच्छा अजून आमची वाढलेली आहे. खूप छान वाटतंय आणि आम्ही आता वरती जातोय. फिलिंग बेटर. आम्ही गेल्या वर्षी नाही 2023ला जुलैमध्ये 4-5 तारखेला आय थिंक आलेलो. पूर्ण पाऊस होता त्यावेळेस आम्हाला काय गड पाहता आलेला नव्हता. म्हणजे धुक्यामुळं एक 5-10 मीटरच्या पुढचं काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे आम्हाला गड पाहता आला नव्हता. त्यामुळं आम्ही परत एकदा आलेलो आहे. आणि मी न्यूजमध्ये पाहिलं होतं की राजगडावर लोक पर्यटक येऊन घाण कचरा करतायत. त्यामुळं राजगडावरचा स्टे लवकरच बंद करणार आहेत. तर आम्ही म्हणून मी
एवढ्या अर्जंटमध्ये प्लॅन बनवला की आपल्याला स्टेला जायचं आहे. पण सगळ्यांच्या सौरभ ह्या अभिदादांच्या जॉबमुळे त्यांना सुट्टी नसल्यामुळे जमलं नाही. त्यांचा जॉब संध्याकाळी 7-8 वाजता जॉब सुटतात. आम्ही 8:30 नंतर आम्हाला जेवण वगैरे करून निघाला. रात्रीचे 10-10:30 झाले असतील आम्ही निघालेलो. परत आता कुठला तरी दरवाजा आलेला आहे. फ्रंट कॅमेरामुळे दिसत नाही आहे. बॅक कॅमेरा लावून बाकी सुवेळामाची आणि ही दोन्ही आपल्याला भेटणार. राईट साईडला गेल्यानंतर सुवेळामाची दिसेल आणि सरळ गेल्यानंतर बालेकिल्ला. आणि आधी आलेला इकडे हा सुंदर असा व्ह्यू. आणि इकडे बालेकिल्ल्यावरून सूर्योदय पाहायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही सगळ्यात आधी बालेकिल्ल्यावर जाणार आणि तिकडून सूर्योदय पाहणार. आणि त्यानंतर आम्ही नंतर सुवेळामाची, पद्मावती, सुवेळा, पद्मावती आणि तिसरी कुठली संजीवनी माची. आता मी थोडं विसरतोय, मी दमलेलो आहे. तिन्ही माच्या पाहूनच आम्ही उतार होणार आहे. आता नेक्स्ट टाईम आम्ही नक्कीच येऊ. नेक्स्ट टाईम दीदीला घेऊन यायचा प्लॅन आहे. सायली वगैरे म्हटली होती येणार आहे, पण ती त्यांच्या ऑफिसला सुट्टी नसल्यामुळे या टाईमला ते येऊ शकले नाहीत. नेक्स्ट टाईम आम्ही नक्की त्यांच्यासोबत येऊ. मी तरी येईलच, कारण मी कितीही वेळा जरी मला महाराजांच्या किल्ल्यावरती जरी कोणी घेऊन आलं, कितीही वेळा येईल, कोणीही चल म्हटलं तरी येईल. कारण मला महाराजांचे गड किल्ले फिरायला कंटाळा येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, थांबा सेल्फी कॅमेरा लावून बोलतो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा, मी गडावरच्या फोटोज स्टोऱ्या टाकलं की सगळे म्हणतात एवढा पैसा कुठून येतो फिरायला, कसा येतो. पण फिरण्यासाठी, महाराजांचे गडकिल्ले फिरण्यासाठी काहीच पैसा लागत नाही. पुण्यापासून सगळे गडकिल्ले 50-100 किलोमीटरच्या अंतरावर. तुम्हाला 300-400 रुपयाचं तेल आणि 100 रुपये खायला पाहिजे. खूप झालं जिथं. आणि मी गडावर येतोय हे मी 50 जणांना सांगितलं असं. प्रत्येकजण सांगतात, जे लास्ट टाईम गडावर आल्यानंतर मला म्हणतात की तो आम्हाला सांगत नाही, त्या प्रत्येकाला सांगून यावेळेस आले. प्रत्येकजण म्हणतात मला हे काम आहे, ते काम आहे, वेळ नाही. वेळ कोणाकडेच नसतो. वेळ काढावा लागतो, इच्छा असावी लागते. फक्त बोलणं, दुसऱ्यांच्या फोटो किंवा ह्यानं काय फिरते मजेत, असं प्रॉब्लेम सगळ्यालाच आहेत. आयुष्यामध्ये सगळ्यालाच प्रॉब्लेम आहेत. कुणीच बिना प्रॉब्लेमचा नाही, कुणी सर्व सुखी आहे असं नाही. फक्त इच्छा लागते महाराजांच्या गडकिल्ल्यावर यायला. असंही आपल्याला कुठं गोव्याला वगैरे जायची आवड नाही, आपलं काय काम नाही. आपल्याला आवड आहे महाराजांची गडकिल्ले फिरायला. आणि तिकडे फिरायला मला वेळ कारण लागत नाही. मग काल दिवसभर काम करून रात्री 10 वाजता निघालो. पूर्ण नाईट आता जागी. उद्याचा पूर्ण दिवस जाईल. उद्या रविवारी रात्री झोपून परत परवा सकाळी 8 वाजता मला पण कामाला जायचं. कारणं नाही देते की मला परवा कामाला जायचं, हे करायचं, ते करायचं. कारणं असतात पोरांची. आणि 4 फोटो मी काढलेले हे पोस्ट केले की त्याला म्हणतात काय बाबा तुझी मजा आहे. असं नसतं. प्रत्येकाला जसं त्याचं एक काम आहे, आयुष्य आहे, आपली आवड पण जोपासता यायला हवी. मी 2 वर्षाखाली राजगडला आलेलो 2023ला. त्यावेळेस माझे शरीर चोर दरवाजाने आलेलो त्यावेळेस. तर मी 3.5 तास मला काहीतरी लागले होते. त्यावेळेस मी जेवढा दमलो नव्हतो तेवढा मी पाली दरवाजाने येताना 1.5-2 तासाच्या ट्रेकला दमलेला.
म्हणजे वय वाढेल तसं तुमचं शरीर पण साथ देणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं म्हणते की इच्छा आहे, तुमच्या जी आवड आहे ती आवड जोपासा. कारण सगळ्यालाच आहेत, कामं सगळ्यालाच आहेत. सांगायचा उद्देश प्लीज माझे फोटोज वगैरे टाकल्यानंतर परत म्हणू नका. गाईज आम्हाला सुवेळा काय बाले किल्ल्याकडे जायचा रस्ता सापडे ना. आम्ही अर्धा तास झाला अंधारामुळं आम्ही इथंच फिरतोय. लक्षात येत नाही. आता रोहितने म्हटलेत इकडून आहे, नसलं ना आता मी शिवी देऊ शकत नाही ब्लॉगमध्ये. त्याला बरोबर माहीत आहे का कोणती शिवी, त्याला सांगतो. पुढून राईट म्हणालाय, ह्यानं बाले किल्ल्याला गोल याराडा मारायची तयारीत दिसाला. हो तसं जर झालं ह्याच्या डांगेवर ह्याच्या का चोरदाराकडून उतरून पुन्हा वर चढायचं. टांगच मारतो. हो काहीच शिवाय द्यायचं ना ब्लॉग मध्ये. काहीच बाले किल्ल्याला जात होतो. आमचा बाले किल्ल्याचा रस्ता चुकला आहे आणि त्याला पूर्ण राऊंड मारला. आता आम्ही इकडे विचारलंय बाले किल्ल्याचा रस्ता जातो. अक्षरशः आम्ही बाले किल्ल्याला एक अख्खी प्रदक्षिणा घातली. हो हा बाले किल्ल्याकडे जायचा रस्ता. हे मंदिर आहे इथं, हे मंदिर आहे काही समोर. हा आपण या साईडनं पूर्ण बाले किल्ल्याला एक राऊंड 3 माच्याला राऊंड मारून इकडे आला. म्हणजे तब्बल आपण 3 ते 4 किलोमीटर चलून आला. आणि आता आम्हाला रस्ता दिसलाय. आमच्याकडे वेळ कमी, आम्हाला सूर्योदय बाले किल्ल्यावरून पाहायचा आहे. त्यामुळं व्लॉग घ्यायला वेळ नाही. तरी मी या काही गडबडीत तुम्हाला सांगितलं. फास्ट जातो आता वर. आता जोश, आम्हाला रस्ता बी सापडलाय, जोश आहे. आता पटकन वरती जातो. बाय. गाईज हात डिस्लोकेट झाला होता, तरी पण हात बसवून आम्ही सक्सेसफुली आलेलो आहे बाले किल्ल्यावरती. सगळ्यांचे गण फाडून ठेवले होते थोडक्यात. आम्हाला वाटलं राहिला किल्ला, निघालो माघारी. मी तर आता केलतो तयारी. चला सकाळचे 5:15 झालेत आणि आम्ही राजगडाच्या बाले किल्ल्यावर पोहोचलेलो आहे. आता आम्ही सूर्योदय होण्याची वाट बघतोय. ॲक्च्युली आम्ही पहिल्यांदा चुकलो होतो. आम्ही पश्चिमेकडे आलेलो. आम्ही कंपासनं राईट बाजू बघून आता परत जातोय. आता आपण वरती जाऊन सुख कशाला म्हणते ते माहित आहे का? हो का 5:30 वाजले ते. दादानं सतरंजीच घेऊन आला. विषय क्लोज. आता ब्लँकेट काढायला. आता आम्ही असंच बाले किल्ल्यावर स्लिपिंग मोडला आहेत. आता ह्याने झोप दिली. सूर्योदय डोक्यावर म्हणून कसं काय लागाले म्हणून उठतील. असं मला का बरं रिस्क वाटायला की. भावांनो, आम्ही राजगडावर आहे. सकाळचे 8 वाजले पण सूर्य काय आलेला नाही. पण थोडंसं नाराज झालंय. पण नजारा खूप छान आहे, सुंदर आहे आणि खूप छान वाटतंय. थंडी वाजते. फोटो काढायचे म्हणून मास्क वगैरे काढून टाकलेला आहे. खूप छान फोटोज काढतात इकडे. इथं आपल्याला एक पॉईंट बघायला भेटेल, राजवाड्याचे अवशेष.
करायला. काही आपण एका ठिकाणी आलो आहे बाले किल्ल्यावर. ते आपल्याला राजवाड्यांचे अवशेष बघायला भेटतील. या ठिकाणी महाराजांचा वास होता. हे आलो मी एका मिनिटात. तर आपल्याला ते पाहायचे. इथे आधी पूर्वी राजवाडा होता. असा हा राजवाडा होता पूर्वी. वड्याचे अवशेष आहेत हे. इथे येताना पायातली चप्पल आपण काढली पाहिजे, कारण ते महाराजांचा वास होता. कित्येक वर्ष इथे महाराज राहिलेत. त्यांच्या पावलांनी पावन झालेली भूमी आहे ही. तर गाईज सूर्य काही आला नाही, त्यामुळे असं आपण ठरवलं की बाले किल्ल्यातला जो काही राजवाडा आहे, मंदिर आहे, पाण्याचे टाके आहेत, ते बघून घ्यावं. आणि त्यानंतर बघा सूर्य नाही आला मग काय, राजगड कधीच नाराज करत नाही. पाण्याचे टाके आहे, मंदिर आहे. मंदिर ॲक्च्युली माहिती नाही कशाचं आहे. आम्ही जाऊन पाहू, तिकडे दर्शन घेऊ खाली जाताना. आणि अपडेट्स आमची गँग वाट बघते. माझे मोबाईल फोटो काढते. हे दरबाराचे अवशेष आहेत. आम्ही ह्या मंदिराकडे आलेलो आहे. ब्रह्मेश्वर मंदिर. बाले किल्ल्यावर पण गोड पाण्याचे टाके भेटतील. 1, 2, 3. ही बाजारपेठ आहे. बाजारपेठ पाहूनच मंदिराकडे जाऊया, कारण आलो तर एक पॉईंट कव्हर होऊन जाईल. तर ही अशी पूर्वीची बाजारपेठ होती. हे शॉप्स आहेत. आय थिंक हा हे शॉपच आहेत असे बाजारपेठ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8 16 तर दिसत आहेत. आता मला नक्की माहिती नाही इतिहास किती होती काय. इथं 16 तरी दिसत आहेत. छान असे फुलालेले आहेत. इकडे एक तटबंदी आहे. आपण असंच गोल फिरून ब्रह्मेश्वर मंदिराकडे जाणार आहेत आपण दर्शन घ्यायला. इथे पाण्याचे टाके दिसते. हे मंदिर पहिलं जुनं होतं, असं बांधलेलं आहे. जुनं नाही नाही, आत्ताच मंदिर आहे. पण जुनं मंदिर होतं इथे ब्रह्मेश्वर मंदिर.
सरनं सांगितलं की इकडं तोफखाना आहे, म्हणजे दारू गोळा ठेवण्याचं कोठार आहे. मग आता एवढं आलं तर तो पॉईंट बघितला पाहिजे, कवर केला पाहिजे. कारण एकदा जर तुम्ही एखाद्या गडावर आला तर तुम्हाला परत संधी कधी भेटेल माहिती नाही. त्यामुळे तुम्ही तो जाऊन कव्हर करून आला पाहिजे पॉईंट. कितीही दमलेला असो, कितीही थकलेला असो, यायला पाहिजे. अभिदादा येतोय पाहून तोफखाना. आणि हा एक गुहा आहे. हे काय रे? तेच आहे. इथे कुठे लिहिले तोफखाना? नाही लिहिलं, पण मी गेट केलं. हे बाळा, तोफखाना असा असतो का? सॉरी गाईज, हे व्लॉग पोस्ट होणार नाही. सॉरी, आमच्याकडे लयच हुशार डॉक्टर आहे. इथे काहीतरी दिवडी आहे. देवळी नाही येते. ही दिवडी आहे खाली लक्ष ठेवण्यासाठी. ती मातीमुळे ही झालेली आहे आणि बुजलेली आहे. आणि हे कोठार आहे, कशाचं तर कोठार आहे. परत या कोठारामध्ये अजून एक रूम आहे जी पुरून केलेली आहे. आणि हे बघा, इकडे एक रूम आहे, मोठी रूम आहे गाईस. दिसणार नाही तुम्हाला आतमधलं काहीच. इकडे पण मोठी, खूप मोठी रूम आहे. कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाहीये. त्यापूर्वी आधीचे लोक बघा काय कला होती त्यांच्याकडे. तिकडून पायऱ्या होत्या, पण आम्ही जरा मार्ग खडतर निवडलाय. आणि जाऊ, ही खाली मंदिर आहे. म्हणून कोणतं मंदिर आहे काय आम्ही बघू. देवीचं मंदिर आहे. सकाळी ह्यांनी पाहून आलेत, आम्ही नाही पाहिले. नका येऊ, खतरनाक रस्ता आहे तो. रस्ता मंदिरला टिकून आहे, एकट्याच्या पाठीमागून निघतंय. म्हणजे रस्ता नाहीच आहे आमच्यामुळं, दुसऱ्याची परेशानी. इथून जरा रिस्क आहे. तो धप्पा देशील बरं का मला. नाही, तुम्ही उतरल्याच्या नंतर मी उतरणार. व्लॉग बंद झाला गाईस. दुसरी क्लिप जोडवली त्याला. फक्त ब्लॉग पोस्ट करण्याचा कॉन्फिडन्स यावा गाईस. ब्लॉग पोस्ट करेन काय घातली पण लोड गाईस. गाईस पण मोबाईल उभा काय घेतली कोणता गाईस. मस्या केली खेत गाईस. पण कुठं उभा कॅमेरा मोबाईल केला होता पोरांनी, माझ्या लक्षात नाही. काय आता बादशाह बाहेर आला, सूर्य फायनली. देवी मंदिर आहे इकडे, बघूया. मंदिरामध्ये मी आता गेलेलो नाही. आपण कलर गेली पुढे एक रस्ता दिसतोय. बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे. हे सगळे लोक आता 9 वाजता सूर्य बाहेर आल्यानंतर फोटो वगैरे करतात. इच्छा नाही. कसं आहे ट्रेकिंग, डुंगन घासत ट्रेकिंग. कोणता हाड बोलत दिसणार पण नाही. अजून खूप दिवस ठेवायचा राजगड.
चला 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 हात पकडा. आयला थोडा कॅमेरा नव्हता ना तर व्हिडिओ दिला असता बघा तिकडे. कुठे काय झालंय? आले का सगळे कार्यकर्ते? चला या. पाणी पाणी झालंय बघा या. अरे ब्लॉग मध्ये शिव्या आली बाबा तुझी. चला पुढे चला. 1 नंबर 2 नंबर आहे. पळ तुषार पळ. अरे मर्दाईच की. 3 नंबर ये फटकानी बघ. ही जरा लंगडा आहे, जरा समजून घ्या. गुडघ्याची वाटी निघून पडली ती हो का. 3 नंबर 4 नंबर. आमचा एक 5वा मेंबर गायब आहे आणि 6वा मी. 6 जण आहेत आम्ही. एक मेंबर जरा कसा आहे टॉप लेवलची नशा करतो तो. ते आम्हाला परवडत नाही नशा, म्हणून आम्ही 4 आहे 5 जणच आहे. पाला पाचोळ्याची नशा करतो. लय खतरनाक झोपणार रात्री. फोन केला होता मला. तर आम्ही सुवेळा माशीकडे जात होतो. जात असताना आम्हाला रस्त्यामध्ये हनुमान मंदिर लागलेलं आहे आणि इथे हनुमानाच्या 2 मूर्ती आहेत. एक सिंदूरमध्ये आणि एक बनवलेली मूर्ती आहे. आणि मंदिराची अवस्था खूपच बिकट आहे. आय थिंक मंदिर इकडे बांधकाम करायचं आहे. इथं चालू आहे ते काम. काय अर्धवट झालं तोपर्यंत इकडे स्थापन केली होती वाटतं. ठीक आहे, दर्शन घेऊन निघालेलो आहे आपण. तर आता आपण निघालो सुवेळा माचीकडे. आता आलेली आहे सुवेळा माची. थोडंसं झूम करेल तुम्हाला क्लिअर दिसेल. इकडे जायचं आपल्याला. चला तिकडे गेल्यानंतर पुढचा व्लॉग कंटिन्यू करतो. आपण आलेलो आहे सुवेळा माची पशी. ह्याच्या पुढे एक माची आहे. ह्या माचीचं नाव मला आता तिथं बोर्डवर गेल्यावर समजेल, पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो गाईज. व्ह्यू बघा गाईज. क्वालिटी व्ह्यू आहे गाईज. आम्ही इकडून आलेलो आहे गाईज. हा हे बालेकिल्ल्याचं टोक. आम्ही ह्या बालेकिल्ल्यावरून आलेलो आहे गाईज. हे आहे चिलखती बुरुज. म्हटलं होतं तुम्हाला नाव माहिती नाही, तिथे गेल्यावर सांगतो. हे आहे चिलखती बुरुज. आता आपण वर चालत आहे. कार्ड आहे त्याने चप्पला कधी काढले. सगळ्याच्या मनावर छोटस मंदिर आहे. छोटस चिलखती बुरुज आहे. नीट आहे जरा. कोणच्या गावात हा एक पॉइंट आहे. हा बाले किल्ला आहे आणि हा चिलखती बुरुज आणि पुढे हे आहे सुवेळा माची. मी सुवेळा माचीकडे जात असताना असं सुंदर असं गणपतीचं मंदिर दिसलेलं आहे आम्हाला. आमची गँग येते आणि आम्ही जातो सुवेळा माचीकडे. येऊ आमचा बाले किल्ला आणि सुवेळा माची. आता 2 पॉईंट झालेले आहेत. अजून पद्मावती मागची संजीवनी मागची बाकी आहे. इथं आलोय. आमची वाट लागली. माची म्हणजे कसं वाटतं
Guys, आम्ही आहोत संजीवनी सुवेळा माचीवरती. ते बजरंगबलीचं मंदिर आहे. दगड बांधलेला बर्फ्या तू काही नको आपल्या आणू आम्हाला 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 थोडाफार बर्फ्या कुठला म्हणते बघा. मुरुममध्ये होता की डोंगर हा बघा अभि झाला. काय म्हणते सर नापास करताना तुम्ही येण्याची सर तुम्ही समाजशास्त्र मार्गदर्शन